नमस्कार मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेमार्फत गट ब पदांची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत ही पदभरती असणार आहे, ज्यासाठी उमेदवारांना 44,900 ते 1,42,400 असा जबरदस्त स्केलनुसार पगार देखील दिला जाणार आहे। पगाराव्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस बेनिफिट महाराष्ट्र शासनामार्फत उमेदवारांना दिले जाणार आहे। यासाठी अर्थातच उमेदवारांचं वय 18 ते 38च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे। अधिकारी पदांची ही भरती आहे, ज्यासाठी 12 मार्च 2026 पर्यंत उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे। यामध्ये कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे, संपूर्ण माहिती सविस्तरपणे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, तुम्ही या अधिकृत PDF बघू शकता महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत गट ब पदांची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी एक गोल्डन अपॉर्च्युनिटी असणार आहे। यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या कामगार विभागात ही कायमस्वरूपी पदभरती असणार आहे आणि या विभागाअंतर्गत विभागीय कामगार व कल्याण अधिकारी संवर्गातील एकूण 5 पदं सरळ सेवे पद्धतीने भरली जाणार आहे। यासाठी उमेदवारांना दिलेल्या या संकेतस्थळावरून अर्ज करायचा आहे। मित्रांनो, या संकेतस्थळाची लिंक देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या माहितीसाठी दिलेली आहे। यामध्ये अर्ज करतेवेळी तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर अचूक देणं आवश्यक असणार आहे, कारण महानगरपालिकेकडून फ्युचरमध्ये जे अपडेट तुम्हाला दिले जाणार आहे ते याच मोबाईल नंबर आणि याच ईमेल ॲड्रेसमार्फत दिले जाणार आहे। मित्रांनो, जबरदस्त असा पगार गट ब संवर्गाच्या या पदासाठी उमेदवारांना दिला जाणार आहे। एकंदरीत तुम्ही बघू शकता 44,900 ते 1,42,400 अशा 7व्या वेतन आयोगानुसार हा पगार उमेदवारांना असणार आहे। या पगाराव्यतिरिक्त महाराष्ट्र शासनामार्फत भरपूर सारे अलाउन्सेस, भरपूर सारे बेनिफिट देखील उमेदवारांना दिले जाणार आहे। आता या ज्या एकंदरीत 5 जागा भरल्या जाणार आहे, याचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन देखील तुम्ही या टेबलमध्ये बघू शकता। तुमच्या माहितीसाठी ही PDF देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आता या सर्व पदांसाठी नेमकी काय शैक्षणिक अर्हता उमेदवारांकडे असणं आवश्यक असणार आहे ते देखील तुम्ही याच PDF बघू शकता। या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कला, विज्ञान, वाणिज्य किंवा कोणत्याही शाखेची पदवी उमेदवारांकडे असणं आवश्यक असणार आहे। म्हणजे एकंदरीत कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही फक्त पदवी केलेली आहे, तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता। या व्यतिरिक्त टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे जे कर्मचारी व्यवस्थापन आणि औद्योगिक संबंध यामधली जी पदव्युत्तर पदवी ती तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे, किंवा महाराष्ट्र कामगार अध्ययन संस्था मुंबई मधून कामगार अध्ययन या विषयाची पदव्युत्तर पदवी तुम्ही धारण केलेली असावी, किंवा महाराष्ट्र शासनाने कारखाना अधिनियम 1948च्या कलम अन्वये कल्याण अधिकारी या पदासाठी मान्यता दिलेली अर्हता तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे। याच व्यतिरिक्त मित्रांनो, 500 किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या संस्थेमध्ये किमान 2 वर्षाचा कर्मचारी व्यवस्थापन व कामगारांचे प्रश्न सांभाळण्याचा अनुभव तुमच्याकडे असणं देखील आवश्यक असणार आहे। या सर्व शैक्षणिक अर्हतेसोबतच मराठी भाषेचं ज्ञान देखील उमेदवारांकडे असणं गरजेचं असणार आहे आणि त्या संदर्भाचं 10वीला 100 गुणांचा मराठी विषय घेऊन पास झाल्याचं सर्टिफिकेट देखील तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस सादर करावं लागणार आहे। या व्यतिरिक्त संगणक हाताळणे आणि वापराचं ज्ञान, म्हणजे जसं तुम्ही MSc IT किंवा CCC कोर्स केला आहे तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता। तर एकंदरीत ही शैक्षणिक अर्हता जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता। या पदासाठी उमेदवारांचं वय 18 ते 38च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे। मात्र जर मागासवर्गीय उमेदवार तुम्ही असाल तर 43 वर्षापर्यंत देखील तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता। निवडीचे निकष नेमकी कसे असणार आहे हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता। सर्वप्रथम उमेदवारांची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाची ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे। यामध्ये प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांना पुढची जी प्रोसेस आहे म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यासाठी बोलावलं जाणार आहे। वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची जी ऑनलाईन एक्झाम तुमची घेतली जाणार आहे, यामध्ये 5 वेगवेगळ्या विषयावरती प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे। यामध्ये 100 प्रश्न 200 गुणांसाठी उमेदवारांना विचारले जाणार आहे, ज्यासाठी 60 मिनिटाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे आणि यामध्ये कमीत कमी 45% गुण मिळवणं अनिवार्य असणार आहे। यामध्ये कोणकोणते विषय असणार आहे ते तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता। 5 नंबरचा जो विषय आहे विभागीय कामगार व कल्याण अधिकारी पदाशी अर्हतेशी निगडित विषय, ते विषय देखील तुम्हाला याच PDF या ठिकाणी बघायला मिळणार आहे।
अशा पद्धतीने मित्रांनो एकंदरीत हे एक्झामचं स्वरूप असणार आहे. एक्झामचे जे पत्रिकेचा दर्जा आहे तो तुमचा उच्च माध्यमिक आणि पदव्युत्तर पदवी लेवलचा असणार आहे. ते देखील डिटेल्स तुम्ही याच ठिकाणी चेक करू शकता. विशेष म्हणजे या पदासाठी कोणत्याही प्रकारची मौखिक चाचणी म्हणजेच मुलाखत उमेदवारांची घेतली जाणार नाही. ऑनलाईन एक्झामनंतर डायरेक्टली तुमचं कागदपत्र पडताळणी होणार आहे आणि त्यानंतर पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती या पदासाठी दिली जाणार आहे. ज्या विषयावरती उमेदवारांना प्रश्न विचारले जाणार आहे त्या विषयातील उपघटक देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता. म्हणजे डिटेल्ड सिलेबस तुम्हाला याच PDF या ठिकाणी बघायला मिळणार आहे. त्यासाठी ही PDF देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या संदर्भाचे संपूर्ण अपडेट जे आहे ते घेऊ शकणार आहात. मित्रांनो, ही जी एक्झाम आहे ही एक्झाम IBPS मार्फत घेतली जाणार आहे. या संदर्भाचे अपडेट वेळोवेळी देखील तुम्हाला दिलेल्या संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे. यासाठी या संकेतस्थळाला वेळोवेळी व्हिजिट करणं तुम्हाला अनिवार्य असणार आहे. अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला या संकेतस्थळावरती जायचं आहे. सर्वप्रथम तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर लॉग इन करून तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, सर्व डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे. फॉर्म भरल्यानंतर अर्जाची प्रिंट आणि परीक्षा शुल्क जमा केल्याची पावती या दोन्हींची प्रिंट तुम्हाला स्वतःकडे फ्युचर रेफरन्ससाठी जपून ठेवायची आहे. 12 मार्च 2026पर्यंत तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे. ऑलरेडी ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे. यामध्ये खुल्या प्रवर्गातील लोकांना ₹1000 तर मागासवर्गीय प्रवर्गातील लोकांना ₹900 इतकं परीक्षा शुल्क असणार आहे आणि हे परीक्षा शुल्क उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने पे करणं आवश्यक असणार आहे. बाकी संपूर्ण सूचना तुम्हाला या PDF बघायला मिळणार आहे. जी पण इन्फॉर्मेशन तुम्ही ऑनलाईन एक्झाम फॉर्म भरतेवेळी देणार आहे त्यावेळेस तुम्हाला ती अचूक देणं आवश्यक असणार आहे. बाकी अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.